तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे आणि मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। एक मोठी अपडेट शासनाकडून आलेली आहे, कारण 14व्या हप्त्याचं जे काही वितरण आहे, ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये आमच्या खात्यामध्ये कधी जमा होतील या बहिणी वाट पाहत होत्या। त्याचप्रमाणे ज्या बहिणींना अपात्र केलेलं आहे, ज्या बहिणींचे जून आणि जुलै महिन्याचे पैसे आलेले नाहीत, त्यांना सुद्धा आता ऑगस्ट महिन्याच्या वितरणामध्ये पूर्ण त्यांचे 3 महिन्याचे 4500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये 100% हे जमा होणार आहे, जमा करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे ज्या बहिणींना जून आणि जुलै महिन्याचे पैसे मिळाले त्या बहिणींना 1500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आपल्या सर्वांना माहित आहे की या 25 लाख बहिणींची पडताळणी सुरू आहे, चौकशी सुरू आहे। त्यापैकी बघा, जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जे काही चौकशी झाली, चौकशी खूप जास्त मंद गतीने सुरू आहे, पण जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जे काही चौकशी झाली या चौकशीमध्ये भरपूर लाखो बहिणींना पात्र करण्यात आलेलं आहे आणि त्यांचे पात्र झालेले अर्ज जे आहे या 2 महिन्यामध्ये चौकशीमध्ये ज्या बहिणींना पात्र करण्यात आलेलं आहे त्या बहिणींची यादी, फक्त त्याच बहिणींची यादी जी आहे ते महिला व बाल विकास विभागाकडे शासनाकडे पाठवण्यात आलेली आहे। तहसील ऑफिस, कलेक्टर ऑफिस या ठिकाणी पाठवण्यात आलेली आहे आणि त्या बहिणींची यादी पुढे महिला व बाल विकास विभागाकडे जाणार आहे आणि त्यानंतर डीबीटी डिपार्टमेंट मधून त्यांना 100% त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे। बघा, ही जी माहिती आहे ही ऑफिशियल माहिती मला पंचायत समिती कार्यालय या ठिकाणाहून मिळाली आहे। बघा, आता पूर्णपणे पैसे येणार नाही। पूर्ण जे काही 25 लाख बहिणी आहे त्यामध्ये काही बहिणी अपात्र होतील, पण त्यामधून सुद्धा अशा काही बहिणी आहे की त्यांची अजूनपर्यंत पडताळणी चौकशी झालेली नाही। पडताळणी चौकशी सुरूच आहे, अजून 1-2 महिने या पडताळणी चौकशीसाठी लागणार आहे। पण त्यापैकी जे काही जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या बहिणी पात्र झाल्या, ज्या कुटुंबामध्ये बहिणींना पात्र केलेलं आहे, त्यांची राशन कार्ड वरून चौकशी झालेली आहे, त्यापैकी ज्या बहिणी पात्र झालेल्या आहेत, काही विवाहित बहिणी आहे, काही अविवाहित बहिणी आहे, ज्या बहिणी पात्र झाल्या त्या बहिणींची चौकशी झालेली आहे, त्या बहिणींची फक्त यादी काही जिल्ह्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये त्या बहिणींची यादी जी आहे ते पाठवण्यात आलेली आहे। ती यादी पाठवण्यात आली आणि त्या बहिणींच्या खात्यामध्ये 4500 3 महिन्याचे एकत्र जमा होणार आहे। आणि ज्या बहिणींची चौकशी अजूनपर्यंत झालेली नाही, पडताळणी झालेली नाही, त्या बहिणींची सुद्धा चौकशी पडताळणी होणार आहे। पण चौकशी पडताळणीची जी काही गती आहे ती खूप जास्त मंद गतीने सुरू आहे, स्लो गतीने सुरू आहे, त्यामुळे पडताळणीला वेळ लागत आहे। आणखी 1-2 महिने सुद्धा पडताळणीसाठी लागू शकतात। त्यासाठी तुम्हाला वाट पाहायचं आहे। कुटुंबातील कोणतीही एकच विवाहित महिला किंवा एका कुटुंबामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित अशा 2च बहिणींना लाभ मिळणार आहे। कुटुंबामध्ये जर अविवाहित बहीण नसेल तर फक्त एकच विवाहित बहिणीला लाभ मिळणार आहे। पण शासनाने त्याआधी GR काढला पाहिजे। शासनाने जे आहे ते आपल्या सर्वांना माहित आहे की वितरणाच्या आधी GR निघत असतो। वितरणाच्या GR मध्ये किती रुपयांची तरतूद या ठिकाणी केली जाते त्यावर सुद्धा डिपेंड होणार आहे की या पात्र होणाऱ्या बहिणींमध्ये किती बहिणींना पैसे मिळणार आहे किंवा किती बहिणींना शासनाकडून पैसे पाठवले जाणार। जे काही लाडक्या बहिणी पात्र झालेल्या आहे, ज्या बहिणींची पडताळणी चौकशी झालेली आहे, त्यांची यादी शासनाकडे पाठवण्यात आलेली आहे आणि त्या बहिणींना आता ऑगस्ट महिन्याच्या वितरणामध्ये 100% जे आहे ते त्यांचे पैसे मिळण्याचे चान्सेस आहे। जून महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता त्यांना 100% मिळणार आहे, कारण यादी गेलेली आहे। यादी गेली याचा अर्थ त्या पात्र झालेल्या आहे। तर तुमच्यापैकी कोणकोणत्या बहिणींची चौकशी झालेली आहे, कोणकोणत्या बहिणींना जून आणि जुलै महिन्याचे पैसे मिळाले नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्याचप्रमाणे बघा, वितरणाची तारीख सुद्धा आहे। आपल्याला माहित आहे की आता सप्टेंबर महिन्यामध्ये 2, 3, 4, 5, 6 तारखेला हे वितरण 100% होणार आहे। तर ज्या बहिणींना जून आणि जुलै महिन्याचे पैसे मिळाले त्या बहिणींना 1500 आणि ज्या बहिणींना जून जुलै या 2 महिन्याचे पैसे मिळाले नाही त्या बहिणींना एकत्र जून जुलै ऑगस्ट महिन्याचे पैसे सप्टेंबर महिन्याच्या वितरणामध्ये 2, 3, 4, 5 या तारखेला त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची 100% चान्सेस आहे, कारण शासनाने काही पात्र बहिणींच्या याद्या पाठवलेल्या आहेत ज्यांची चौकशी झाली। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।